त्याच्या विरुद्ध सुनावणी 24 तारखेला त्या गोष्ट तुम्हाला सांगितली आमच्या अधिकाऱ्यांनी. आज पता चला ना सर, आज बताए. बाबा आता सुनावणी आता लागली तर आजच माहीत होईल ना. सुनावणी 24 तारखेला लागली. सुनावणी जी लागली तिचा जो आहे अपील जो तुमच्या संस्थेमार्फतच करण्यात आली आहे त्यांच्याविषयी सुनावणी जी आता लागली त्याच्या संदर्भात जो आलं तर ते जेव्हा होईल तेव्हाच तुम्हाला कळवण्यात येईल ना. सुनावणी लागली आम्ही काय म्हणतात ना. हा तर सुनावणी 24 तारखेची जाणं निघायचं जाणं आम्हाला मुंबईला परवा. तलावठीका आदेश रद्द करा. तलावठीका आदेश रद्द करायचा अधिकार जिल्हा स्तरावर नाही आहे. त्याच्या बाबतीत आयुक्ताकडे आम्ही तुम्हाला मागल्या वर्षभरापासून अपील करा म्हटलं, तुम्ही नाही केली. तुमच्याच संस्थेमार्फत कोणीतरी केली आहे. त्या संदर्भात संस्था एक पार्टी आणि AR ACF आणि जे कोणी संबंधित अधिकारी होते ते त्यांना पार्टी करून आयुक्तांनी बोलवलं आहे त्यांच्या कोर्टामध्ये. आता तिथे ते आमचे साक्ष घेतील, सगळ्या तथ्यपाळ काढून पाहतील जे काय आहे ते. मत कर रहे हैं, हमको अपील करना पड़ेगा, हमको सब कुछ करना पड़ेगा, है ना. यानी आपकी तरफ से तो कोई गलती नहीं है ना सर. हे बघा गलत आहे नाही आहे आमच्याकडून सरकारी नियमाप्रमाणे पूर्ण प्रोसेस झालेली आहे, त्याचे कागदपत्र आहेत. मगर हमारा कहना ये आ रहा है सर, हां रिकॉर्ड जब्त हो चुका. ते रिकॉर्ड जप्त झालं हा ACF म्हणून किंवा फिशरीज ऑफिसचं काम नाही आहे. रेकॉर्ड जप्त करणं तुमच्या संचालक मंडळावर घेणं, तुमचा प्रशासकीय बाबी ह्या सगळ्या सहकार क्षेत्राशी रिलेटेड आहे. तो भाग वेगळा आणि जिल्हास्तरीय तलावठेकी समितीचा जो त्यांच्याकडून आलेल्या ऐकून घ्या त्यांच्याकडून आलेल्या रिपोर्टवर जो जिल्हास्तरीय तलावठेका समिती आणि तिचा अध्यक्ष म्हणून जो निर्णय आमच्या ऑफिसकडून घेण्यात आलेला आहे त्याच्या संदर्भातला बाब वेगळ्या आणि तुम्हाला संचालक मंडळातून काढलं, आपको संचालक मंडळ से निकालली आहे, संचालक मंडळातून काढलं. तुमचे जे काही 2 गटाचे वाद आहेत त्या सगळ्या गोष्टी जे आहेत तुमच्या अध्यक्ष निवडण्यापासून तुमच्या संस्थेच्या ऑडिट फिडिट ह्या सगळ्या गोष्टी सहकार विभागाशी संबंधित आहेत. नहीं तो ये जैसे संस्था से अध्यक्ष को निकाल दिए, है ना. आता ते हां बोल किसने निकाला. सहाय्यक निबंधक, असिस्टंट रजिस्ट्रार, हाँ सहकार विभाग, सहायक निबंध ने निकाल दिए. कारण अरे ते आम्हाला कसं माहित राहणार. सहाय्यक निबंध ज्या प्रशासकीय सहकार विभागाच्या बाबतीत आम्हाला ॲज अ टेक्निकल अधिकारी म्हणून त्या फिशरी यानी एक मिनट सर, यानी साहब लोग तुम काला कर लो, पीला कर लो, लाल कर लो, हरा कर लो, जो भी कर लो, और समिति ने कुछ की तो वो हो गया, वो अनिगल हो गए, उन पर FIR दर्ज करो, उनको अंदर ठूस दो ली जाएगी. यही बात है ना. तुम्हाला काय सांगितलं हे बघा, तुम्हाला संचालक झगड़ा करवाए हो खुद और भरना हम भर रहे हैं यहाँ पर, तो ये कैसा है सर. दिवस भर सांगते वो बात थोड़ी ना चलेगी. उस बार भी हम ऐसे बैठे थे तो ऐसे बताया, तो वो हमने वहाँ मुंबई अपील की है, फिर भी क्या किए सर आपने. मुंबईत तुम्ही अपील केली त्याची तर आमची त्याच्यावर तर नाही मागितलं ना. ज्यांनी अपील केली त्याच्या संदर्भात आलेलं आहे. आमचं लिखित म्हणणं मी सादर केलं ना, तोंडी म्हणणं आणि साक्षीसाठी पण बोलवलेलं आहे. और ये सर क्या बोल रहे हैं कि प्रमोद को जो आपको ही बोल रही हूँ मैं, आपने प्रमोद को सचिव बना दिए क्या. मैंने कैसे सचिव बनाया. सचिव तुम्हारे संस्था ने बनाया. जब वो बोल ही रहे हैं सर ने अभी बोले हैं श्याम को कि अध्यक्ष तुम्ही निवड. हमने नहीं निवड़े हैं, हमने नहीं निवड़े. जो सही है वो बता रहे हैं सर. हम आपको नहीं आम्ही कसे मान्य करून का आम्ही नाही निवडणूक यहाँ झगड़ा लढवा दिए हैं. अरे मग ऐकून घ्या, मान्य करणं न करणं हा तुमचा. मला सांगा तुमचा अध्यक्ष कोण होता, उपाध्यक्ष कोण होता, तुमच्या 12 लोकांचा का 13 लोकांचा संचालक मंडळ कोण होता, हे तुम्ही निवडलं. त्याला मान्यता सहाय्यक निबंधकाने दिली. उसने अपने मर्जी से की है, सब कुछ अपने मर्जी से की उस भाई ने. और अंदर आके तुम साइन कर दो, इतना डर पड़ गया था कि हमारा उसको. आपको मालूम है कि सर अभी आए तुम पर से चले जाओगे. जो भी होना है ये हमारे समिति में होते रहती है. आपको एक एक बात की हम ये देते जाएंगे. मग मी काय म्हणतो, ह्या सगळ्या गोष्टी ज्यांच्याशी संबंधित आहे तुम्ही त्यांना म्हणा ना. तुम्ही आम्हाला कसं आम्हाला रोकड़े सर को बोले, रोकड़े सर क्या कहते हैं, अभी हमें फोन किए, रोकड़े सर बोलते हैं, नारबोदे सर बताएंगे. उन्होंने दिया है. ठेका ऐकून घ्या, ठेका दिलेला आहे. ठेक्याच्या विरुद्ध तुम्हाला आम्ही सांगितलं सर, जैसे आप बोलते हो ना कि हम समझाते हैं तो हम समझते नहीं, तो आप हमको कोर्ट में ले जाओ, कहीं पर भी ले जाओ, तो बस आप जैसे बोलेंगे हम वैसे करेंगे क्या. आए क्या उसमें भी कुछ लगेगा कि नहीं लगेगा. झगड़ा करवा दी है, वो पुस्तक जोर मारती तो हमारे ऊपर आप लोग जोर मारते हो.
उसने नाम काट दी तो वो भाई बड़ी महान बन गई और हम चूल्हे में गए क्या? मुझे टीचर भेव लगती है यानी उनका डर लग रहा है, हमारा कुछ भी नहीं लग रहा। वो अध्यक्ष चूल्हे में गई, मुख्य प्रवर्तक है, जो कि डैम उसके नाम पर है, तो है क्या नहीं है सर? ये भी बात तो झूठ नहीं है। डॅम कोणाच्या नावावर नाही, डॅम आहे हा पाटबंधारे विभागाच्या मालकीचा आहे, याचा मालकी हक्क कोणाकडे नाही। पहिली गोष्ट इथं क्लिअर करून देतो, हा डॅम याच्या मालकीचा आणि त्याच्या मालकीचा हा असा नसते। संस्था जेव्हा रद्द होते, तुम्हाला जेव्हा मासेमारी ठेका देण्याची त्याची एक प्रक्रिया आहे, ते प्रक्रिया जेव्हा फॉलोअप होती तेव्हा तुम्ही कितीतरी वेळा आले, तुम्हाला मी जेव्हा परवाना चालू होत्या तेव्हा तुम्ही परवान्यासाठी आले, परवाना नका देऊ हे चालू असते। आता ही गोष्ट ऑन रेकॉर्ड तुम्ही मान्य करा की परवाना नका देऊ म्हणून जरी होतं तरी मी एक माणूस किती तुम्ही म्हटलं की आमचा रोजगार बुडते, तुम्ही परवाना दिले का नाही दिलं सांगा? दिए ना, परवाना दिए। सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित केलं, सगळ्या गोष्टी सहकार्य करून। एक कसं असते, एक सरकारी प्रोसेस आहे, एक सरकारी पद्धत आहे, एक नियमावली आहे, त्या नियमावलीनुसारच काम होतात। असं नाही म्हणलं का हे आताच झाले पाहिजे ना, तुम्ही असंच करा असं म्हणल्यानं नाही होत। ये हो गया, वो जो है ना वो मरते दम तक ये डैम का ये करेगा, वो रजिस्ट्रेशन नंबर देना चाहिए नहीं था, तो ऐसा मत करो ना सर। मैं क्या बोल रही हूँ, जितनी भी हमारी जो 2009 से हम लोग ये डैम के पीछे घूमे हैं, बोलो ना आए, तो मैं बोल रही हूँ ये जितने भी हमारी लागत लगी है और हमारी जो संस्था कर्जे में डूबी हुई है क्या नहीं, तो उसका ब्याज मुद्दत चक्रवृद्धि ब्याज सहित हमको वापस कर दो। हमको ये डैम से भी लेना देना नहीं है, क्योंकि हम तराश चुके हैं। आप अलग बोलोगे वो डिसीजन करते हैं, वो अलग बोलेंगे वो डिसीजन करते हैं, क्या करेंगे हम? मी का म्हणून राहिलो डिसिजन कोण करते मी नाही बोललो, ऐकून घ्या। तुम्ही वेगळ्या तुम्ही म्हणता संचालक सर एक मिनट सर, आपने परवाना दिया वहाँ तक झगड़ा लड़ने का परवाना दिए, मगर तालाब दिए करके मैं इन्फॉर्मेशन इनको क्यों नहीं किया? 8व्या महिन्यामध्ये अजून परवाना ही आम्हाला देऊन दिला। 8वें महीने में भी देते हैं, इनका हर लेटर है हमारे पास में सर। 8वें महीने में हमने नारबदी साहब को तालाब दिए, उसके बाद में फिर 6वें महीने भी तालाब दिए। तो ये क्या है, ये धांधला था ना, हमको गुमराह कर करके ये सब ये कार्य कर रहे हैं सर। हम यही बोलेंगे सर, हम यही बोलेंगे। क्या 1 साल के दिया हूँ? ये तालाब किसको? वो तो खत्म हो गया ना। किसको 1 साल के लिए? 1 साल के लिए, 1 मिनट सर, अभी 1 साल दादाजी अभी चुपचाप रहो सर। जैसे आपने नारबदे को तालाब दिए, कौन सा मारबत? मनसू मारबत है, कौन सा मारबत है? त्याला किंवा तलाव ठेका दिला? त्याला किंवा तलाव ठेका दिला? आई बात वर्षाच्या दिला। अरे पण त्याला किंवा तलाव ठेका दिला? हा कोण मनसू मारबत आहे ना? कोण याला कोण तलाव ठेका दिला? कोण श्रमजीवी तो नाही, ऐकून घ्या, तो श्रमजीवीचा कोण आहे? पदाधिकारी आहे। तलाव ठेका संस्थेला देण्यात आलेला आहे, वैयक्तिक कोणत्या सभासदाला नाही ना व्यक्तीला देण्यात आलेला नाहीये। संस्थेला देण्यात आला, श्रमजीवी मत्स्यपालन सहकारी संस्था। हाँ, अब वो जो है ना तो उनको काम धंधा सब चालू है तो उनको देते जाओ, और हम आपके त्यांच्या कार्यक्षेत्रात तलाव होता, यारनं त्यांना पात्र केलं। वैसा नहीं है सर, वैसा नहीं है। पात्र बताते रहते हो आप लोग, पात्र रहने के बाद में आप लोग अपना बाबा मला सांगा, वैसा नहीं चलेगा सर। नाही एक मला सांगा, त्यांनी पत्र पात्र म्हणून कोणत्या अधिकारात दिले ते त्यांना विचारा ना। त्यांना पूछो, लेकिन मेरे को बताओ, अगर वो नियम सर अगर पात्र नहीं होती तो वो लेटर देते ही नहीं है। कोई भी अधिकारी या कोई भी कर्मचारी अगर नियम में नहीं बैठते तो ऐसे तो लेटर देता नहीं है किसी को। तो मत्स्यकन्या तो पात्र दाखवून राहिलाय, तू जो मत्स्यकन्या पात्र दाखवत होता, मान्य करता तुम्ही? तुमच्यामध्ये 2 गट होते, तुम्ही 2 प्रस्ताव देत, एका संस्थेचे 2 ऑडिट होते का? हे कोणतेही सहकार, आता सहकार विभाग जरी अंमलात नसला, अभी ये संस्था की अध्यक्ष कमलाबाई मौजे, और उसके भी इधर कमलाबाई में आगे मौजे। ये कैसा क्या मैं गोरख धंधा करवाते हो आप? काय का गोरख? अरे मेरे को बताओ, सुनो ना बाबूजी, और बाबूजी आपको मैं एक बात पर अभी सबके सामने बोलिए साहब, वहाँ भी है तो कमलाबाई अध्यक्ष, और ये मत्स्यजीवी के जगह में मत्स्यकन्या में भी कमलाबाई, यानी गलत साइन से उनकी गलत साइन भी हो गई है, फिर भी हमारे साहब लोग उनको मान्यता देते हैं, और हम जितने सही से चल रहे हैं सर, हमको अनिगल ठहरा रहे हो। अरे पण मला सांगा, तुम्हाला संचालक मंडळाकडून कोण काढलाय? मी न काढलाय का? माझ्या ऑफिसनं काढलेला आहे का? तुम्हाला काढलेला आहे का संचालक मंडळ? आपकी नाही आहे। आता एक स्पष्ट सांगतो, कारण की प्रत्येक वेळेस माझ्या विभागाला आम्हाला जबाबदार धरले जाते।
वैयक्तिक आरोप लावले जातात. हे मला सांगा, त्या तुम्हाला आम्ही संचालक मंडळातून काढलं, तुमच्या संचालक मंडळ म्हणा किंवा तुमची संस्था एकत्र नाही, हा प्रॉब्लेम माझ्या किंवा माझ्या ऑफिसचा नाही आहे. एक नियमानुसार तुम्ही सगळ्या तुमचे इलेक्शन होणं गरजेचं होतं. सरकारी नियम ते जे होणं होतं ते त्यांनी कंडक्ट केलं नाही. तुम्ही त्यांच्याने तुमचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यात माझ्या विभागाने. एक मिनट सर, सही मुद्दे की बात बोले सर. मैं यही बात की प्रतीक्षा कर रही थी, क्योंकि हमारा और उनका भांडन है ना, यही तो बोल रहे हो ना. झगड़ा लड़वाए किसने, रिकॉर्ड दिया किसने? सर आप चुप रहोगे अभी. अरे मेरे को बता, मेरे ऑफिस ने दिया क्या? मेरे ऑफिस ने दिया तो फिर साहबों ने झगड़ा अरे साहब ने मेरे ऑफिस ने दिया क्या? आप आवाज चढ़ा के मत बोले. नहीं सर, हम वैसे नहीं सर, क्योंकि हमारी आत्मा पूरी ये हो चुकी है सर, हम वैसे नहीं चलेंगे. और आपके ऑफिस में गए सर, इधर सुनो सर, और हम आपके ऑफिस में गए थे ना सर. काय के लिए गए थे कि सर हमने ऐसी तो आपको मेरे को बताओ, आप सुनो, अभी आप ऑफिस में हैं, आपको पूरी सरकारी नियम प्रोसेस क्या कैसा रहता है, क्या करता है, हमने आपको मार्गदर्शन किया. जब भी आए अच्छे से आपने जब पूछा, हर चीज हमने बताया. तो जब अच्छे से रहते थे ना सर आप, तो बताए कि नहीं बताए? हम ऐसे नहीं बोलते, जब अच्छे से रहते थे. और जब हम उस दिन गए थे, क्यों पुष्पा बाई किधर गए वो बाई लोग? उस बार हमने क्या बोले सर, हमने बोले कैसे कैसे नारकोदी को दे दिए, कैसे क्या कर रहे हो, हमारी समिति ऐसी मर रही है, कैसा क्या कर रहे हो. तो आपने क्या बोले थे कि दूध भरवे भाई पर एफआईआर दर्ज करो. कौन बोला? अंदर करो. कौन बोला? आपने बोले थे. कौन बोला? कौन बोला? इसका रिकॉर्ड लो. उठा वहाँ से. तुम्ही दोन आपने बोले थे. नहीं बोल लो. हाँ, मैंने कि बोला. अंदर करो कहते तो. आप हमारे साहब हो. हाँ मैंने बोला. एक देखो, ये पर्सनल एलिगेशन है. अगर मैंने बोला है, ऐसा स्टेटमेंट दिया है, ये प्रूफ करो, नहीं तो मैं आपके ऊपर मानहानि का दावा ठोकता. सर हम भी तुमको एक मिनट सर, इधर सुनो, पहले बोल भी दिया और इनकार कर रहे हो. जब चिरवतकर सर समझाने बैठे, चुपच रहो, ये होता है, निकल गया. बोले जुन्या सोडा, तुम्ही जुन्या करत बसाल तर इतर पूर्ण रात्र. आता का करायचं हे सांगा. नहीं, हमको ये करने का है सर. अभी क्या करने का ये बोलो. हमको ये करने का है. क्या बोले, क्या हुआ, कैसा, वो मत ये भूले जाते हैं ना सर. हमारी कोई मान सम्मान कोई रखते नहीं है. अभी तक आप रुके, हम रुके, सब आए, वो आए, उनको बुलाए, वो आए. अभी क्या करने का वो बोलो बस. चल बोल. आम्हाला फक्त आमच्या तलाव पाहिजे. आमच्या सोसायटीच्या नावानं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. आम्ही तो श्रमजीवीला कोणीला आम्ही जाणू नाही का म्हणून दिले. तू पहिले अधिकार आमचा होता. जीआर आहे ना, जीआर मध्ये जे प्रोसेस आहे, जीआर ची प्रोसेस फॉलो करून वो जीआर मगर वो चाहता है जीआर वगैरे काही नाही. तो हमारा वो मंत्री की लेटर देंगे हम, जिसके भी देंगे. तो ऐसे लेटर तो बहुत निकलते हैं, बोलते हैं. तलाव देण्याची एक प्रोसेस असते. तलाव देण्याच्या जो आदेश मागल्या वर्षी झालेला आहे, त्याच्याविषयी माननीय आयुक्त जे सर्वात वरिष्ठ आहेत आता महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व्यवसाय, त्यांच्याकडे अपील आहे. त्यांच्या कोर्टामध्ये सुनावणी तर उद्या, तिथं निर्णय होईल ना. समजला? 24 तारखेला होऊ द्या ना. मग जर आम्ही चुकलो असेल ना, माझ्या ऑफिस पैसे पानी कुछ रहे थे, मत जाओ ना बोलते हो सर आप. तो वैयक्तिकरित्या जर मी चुकलो असेल किंवा माझ्या ऑफिस चुकलं असेल तर आमच्यावर कारवाई करेल आमचा आयुक्त सर सर्वोच्च प्राधिकरण. कैसे ये सर आज आए ये सर लोग, जब इन्होंने बताए हैं, नहीं तो हमको पता था क्या. बोलतो ना मी. अपील किसने डाला? अपील किसने डाला? जी जो अपील डालेगा उसी को ही पत्र जाएगा ना, जिसका अपील एक्सेप्ट हुआ है. प्रमोद ने अपील डाला बोलते हो ना, यही तो जो भी है, जो भी है. हाँ, वो प्रमोद ने अपील डाला तो उसके नाम का आ गया वो समझ, है ना. और हमारे यहाँ कुछ भी नहीं है, हम कुछ है ही नहीं है. वो यानी जो अपील त्याच्या बाजूने समन्स निघतो. सर इधर सुनो, जब उसके पास में रिकॉर्ड नहीं, कुछ नहीं, उस पर एफआईआर दर्ज करने का छोड़ दिए. रिकॉर्ड जब्त हो गई. गुनेगार आदमी यार, उसने अपील कर दिया तो तुमने उसको भिजवा दिया. हमने नहीं भिजवाया. अभी ये काम आयुक्त, तो हम आपको बोलेंगे. अरे आयुक्त ऑफिस को उसने अपील किया, आयुक्त ने उसने सुनावनी को बुलाया. हमने बुलाया क्या? अब आयुक्त साहब के ऊपर भी एलिगेशन लगाएगा. सर भी क्या बोलते हैं? अरे वो उनके कोर्ट में हम भी एक बाजू रखने वाले हैं, हम भी पक्षकार है.
हम भी विक्टिम समझ नहीं आता बाबा इनका ये कि क्या कोई दुश्मन समझ रहे हैं कि क्या समझ रहे हैं, तो कुछ पता नहीं सर, आपने हमको दुश्मन समझे हो, यानी हम गैर कानूनी चलाएंगे सर? कोई मान्यता दे नहीं रहा है, मान्यता दे रहे हैं, उस पर एफआईआर दर्ज होगा, उसको दे रहे हैं। इसके पास में अध्यक्ष नहीं है, वो फिर कैसे वो अपने मनमाने काम कर रही है? अपील कर रहा है। अध्यक्ष जो है ही नहीं है, रिकॉर्ड है ही नहीं है, फिर उसको अपील कर रहा है तो आप लोग उसको दे रहे हो, ये कौन सा न्याय है सर? आप ही बताओ ना हमको, आप बताओ, बताओ सर, आप ही बताओ। जब रिकॉर्ड है ही नहीं है उसके पास में और उसी को तुम मान्य दे रहे हो, जबकि रिकॉर्ड हमारे पास में रहने के बाद में हम चुपचाप देख रहे हैं, तो फिर ये क्या है? ये कैसा है? निर्णय घेते ना, वैयक्तिक थोड़ी ना आपण. वही तो बोल रहे हैं ना, हाँ वैयक्तिक मैं कहता हूँ अध्यक्ष दोनों जगह साइड में तो कमलाबाई कमला, मगर अगले जगह में कमला के नाम का साइन होता करता वो भी रिपोर्ट हुई, मगर तुम्ही कारवाई एकदा नहीं येऊन बघा ना करते. मग मुंबईला, एकदा येऊन बघा ना, नाही तिथं निपटलं तर बघा. हा? रिकॉर्ड नहीं उसके पास में, ठीक का म्हटलं तुम्ही टाकले तर तुम्हालाही पत्र दिलं असतं. तो जब हमको पता ही नहीं रहेगा तो हम कैसे मला करेंगे? सांगा, पता नाही म्हणता तुम्हाला प्रत्येक वेळेस आम्ही लिखित नहीं सर, इस बारे में हमको मालूम नहीं है, इस बारे में हमको मालूम नहीं है। मला सांगा, तुम्ही शासकीय GR च्या कलमा यानुसार मान्य आयुक्त यांच्याकडे अपील करू शकता. ही बाब तुम्हाला तोंडी आणि लिखित दोन्ही स्वरूपात कळवण्यात आलेली अपील करने आहे में सगळ्यांना. सर, आपने तो मुंबई में हमने अपील की है, अपील किए थे. मुंबई में अपील की है। कोणत्या दाखवा अपील कोणत्या बाबतीत केली, का केली तो अभी यहाँ सब चीजें यहाँ ला लेंगे। और सर मैं क्या बोल रही हूँ, आपको फुर्सत अब रात को मिलती है, दिन को नहीं मिलती. इनको मिलती थी नहीं, फिर कैसा कर लेंगे आप? हाँ? उसके पास में रिकॉर्ड नहीं, कुछ नहीं, जब तो हो गए गुनेगार भाई बन गई है, और फिर वो बड़ा बड़ा सारा सब लेटर दे रहा है, तो उनका जवाब ही है, साहब लोग भी जाते जा रहे हैं। ऐसा होता है क्या? यानी हम बोलने वाले गलत हो गए? सर कसं आहे, कमिशनला बोलून नहीं सर वो लेटर देने का प्रावधान नहीं था क्या इनको, वो नहीं जो अभी आया था? अपील चाहिए. वो अपील जब काय को दे रहे थे लेटर, किसको? जब भी इनको दे रहे थे लेटर. अरे यांचा निवेदन आज आम्हाला माहित झाला, असं गोष्ट घडणार असून आपण ते कोणाला म्हणून जोडून दिलं. कितने झूठ बोलते हो सर, कोई दुश्मन तो नहीं है हम तुम्हारे। अरे बोलू दे द्या तुम्ही, ते सांगतेत ना, ते विचारतेत ना, तुम्ही पूछा डिस्कस मध्ये निघालेला आहे. 11 तारखेला बरोबर 10 आहे. दिवस झाले, तो 10 दिवसापासून म्हणजे आज मिळाला का? आम्हाला पण तो यांना अपील कोणी केली, अपील ज्यांना केलं त्यांना मगाशी यांना पण देत होते ना, मग यांना कशाला देत होते? कुठं? अरे अहो ऐकून घ्या, यांना कोणत्या संदर्भाने दिलं, यांचा जो यांचा त्या शुक्रवारचा जो दुपारनंतर पत्र यांनी दिला, तो जो आज आम्हाला सकाळी मिळाला, त्याच्यावर आम्ही यांना असं करू नका, अशी कारवाई होणार आहे म्हणून त्याच्या संदर्भासाठी ते संदर्भ पत्र जोडून दिले. यांना सूचना देण्यात येत नाही का त्याची? नाही सर, अपील जो करते अपील दिलं बोलवत आहे ना. एका मला सांगा, एखाद्या अपील मध्ये जर मी पार्टी नसेल तर मला कशाला बोलवेल कोणी? यांच्या संबंध नाही. हे काही कायदेशीर प्रोसेस आहे. अलाउटमेंट आपल्या अंडरमध्ये कोणता अलाउटमेंट अंडर कोणाच्या अंडर? एक समिती आहे, जिल्हास्तरीय समिती, ज्याच्यामध्ये गोंदियाचीच आहे ना. हो मग हे डिस्प्यूट मध्ये जर केस होते, अलाउटमेंट कसं काय झालं? अरे सर, सगळी प्रोसेस फॉलो करून झालेली आहे. ते तर काहीच नाही झालं म्हणते. त्यांना समजून एक वर्ष झालं. त्यांच्याकडे जर आहे तर दुसऱ्या पार्टीचे कसे अलाउटमेंट दिलं? दुसऱ्या पार्टीला मला सांगा, कार्यक्षेत्र सर ऐकून घ्या, कार्यक्षेत्र कोण ठरवते? सहाय्यक निबंधक तलावाचा कोणत्या डिस्प्यूट मध्ये जर केस आहे तर ती सर pending का सर नाही सर ठेवली? मला सांगा सर, निर्णय झाल्यानंतर त्या निर्णयाविरुद्ध अपील केलेली आहे. 30/9/2024 चा जो निर्णय तलावडेच्या वाटपाचा, तिच्या संदर्भात त्यांनी अपील केलेला 2025 मध्ये. हे किती वर्षापासून ये चालू आहे? सब घुमाना अरे सर, हे किती वर्षापासून हे बघा, तुम्हाला काय सांग, इथं कोणी तेच समजून घेत नाही. यांच्या मॅक्झिमम बाबी ह्या सहकार विभागाशी संबंधित आहेत. एकच बाबा आहे जे 30/9 झालेला निर्णय आहे आमच्या म्हणजे जो आमच्या विभागाचा ज्याच्यात डायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट आहे त्याच्या संदर्भातला, त्या निर्णयाविरुद्ध ऑलरेडी अपील लागलेली आहे. बाकी यांच्या रेकॉर्ड आहे, यांच्या प्रशासकीय बाबी आहेत, ह्या सगळ्या सहाय्यक निबंध कार्यालयाशी संबंधित आहे. पहले क्यों नहीं किए? वही कर लेना था ना, रजिस्ट्रेशन होने के बाद में भूखे जैसे ताली चल रहा है क्या? आप बोल रहे हैं कि कार्य क्षेत्र का ये कैसे है ये? हम तो मानेंगे नहीं।
क्योंकि रजिस्ट्रेशन नंबर हमारे नाम से आया है तो डैम हमको एका चाहिए। तलावावर माहित आहे का कितीतरी संस्था नोंदणी होतात तिथं असं होत नाही. पूर्ण महाराष्ट्रामध्ये असं होत नाही की एका तलावावर एकच संस्था देऊन शासकीय GR आणि नियम तुम्ही अभ्यासा कुणाकडून समजून घ्या नंतर त्या पद्धतीनं व्यवस्थित करा. एवढीच मी तुम्हाला प्रेमानं आणि नम्रपणे विनंती करू शकतो. वो ठीक है साहब, उनके पास में 2-4 तालाब है और वो उसको क्या इनके पास में कुछ भी नहीं. हाँ 8-9 तलाव आहेत. उद्या चालून मग सांगा त्यांच्या लग्न गेलं ते कोर्टात गेले कोण हे देणार आहे, उत्तर कि द्यायला. एक तालाब उत्तर के आपल्याला द्यायला ऊपर लागेल ना. 4 सोसाइटी बन सकती है ना सर? सर यानी एक तालाब के ऊपर 4 सोसाइटी बन हाँ बन सकते ना, GR है वैसा नियम है. तो कितने से कितने हेक्टर के ऊपर 4 सोसाइटी बन सकती है? किसके कितने से कितने ने 50 हेक्टर के ऊपर सोसायटी बन सकती थी. हाँ नाही होती ना नियम आहे आताच ती आहे. आता का काही 28/3/2025 नंतर ते आहे. पण त्याच्या आधी तो GR लागू झाला होता ना. सोसाइटी 50 हेक्टर के ऊपर भी बन सकती है. जल क्षेत्र जो वाटर स्प्रेड एरिया है वो 50 हेक्टर की कंसीडर करके उसके ऊपर सोसाइटी बन सकते हैं. अगर एक तालाब 200 हेक्टर का है तो उसके ऊपर 4 सोसाइटी बन सकती है. आता हा तलाव 203 हेक्टरचा तलाव आहे. याच्यामध्ये 4 सोसायट्या हो, बसतील. हा. आता मग बिजाई कशी टाकतील, मासे कसे तो- तो- मारतील, 4 सोसायटी वाल्या तो याचा तो तुम्ही तो- काळा तो- तो बघा. नंतरचा प्रश्न आहे. तो नंतरचा प्रश्न आहे. शासनाने जे धोरण ठरवलं आम्ही तुम्हीच म्हणता का शासनाला की या सांगा ना. निघाला म्हणून. नहीं, मैं हे बघा कहता कोणत्याही हूँ, अधिकारी आणि कर्मचाऱ्याचं काम असते शासनानं नहीं, परिकरी मेरा केलेल्या कहना है नियमांचं यहाँ पालन आई तो करणं. 4 सोसाइटी बन सकती. इतने आजपर्यंत ये नव्हतं. जितने नहीं, तलाव हैं वहाँ क्यों नहीं बोलते हो आप? आणि 21 पासून रजिस्ट्रेशन यही आहे, 4 त्याला सोसाइटी महिना बनेगी. नसतं. त्या लोकांनी अरे बनेगी नहीं यार, बन सकती है ये हाँ, बात बन बोल रहे हैं. सकती तो एक संभव कौन ने बनाया है क्या? गोष्टी कोण- 4 सोसाइटी. येई ना. समझ में नहीं आता बाबा. जब ऐसा मालूम रहता है ना तो पूरे 4 गांव वाले बेचारे वो भी उनका भी पेट पानी चलता है कि नहीं? मला जे ठेकेदार संस्था आहे ते मासेमारी जर तुमची इच्छा असेल मासेमारी करण्यात तलावात उतरायची आणि जर तुम्हाला ते मासेमारी करू देत नसेल तर आम्ही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई घेऊ शकतो. तुम्ही मासेमारी आम्हाला करू द्या म्हणून त्यांना अर्ज द्या. ते जर नसेल करत तर मी त्याच्यावर वैयक्तिकरित्या कारवाई करतो, नाहीतर ती संस्था ब्लॅकलिस्ट करतो, तिची नोंदणी रद्द करू शकतो. एवढे अधिकार आहेत. पण हे एक प्रोसेस आहे. त्याच्या अधिकार आहे ना, आमच्या अधिकार आहे. सर पाहणं